नमस्कार, मी वैशाली स्वागत करत आहे तुमचं माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. सगळ्याजणी कशा आहे? सगळ्यांना शुभ दुपार. तर दुपारचं टायमिंग आहे, वाजले 1 वाजला आता. आणि तर अजून आता कुकर झाला आहे, चपात्या करायच्यात, अजून भाजी करायची. तर ही भाजी आहे ना आंबाड्याचे, परवा ज्या भाज्या घेतलेल्या होत्या त्याच्यातली ही निवडून ठेवून मी शिजवून ठेवलेली होती. तर आता करायचं आहे दुपारच्या वेळेला. तर रात्रीच करायची होती, रात्री नाही जमलं. रात्री काय तर वेगळी भाजी केलेली होती त्यामुळं नाही केली. तर आत्ता अजून पीठ मळायचं, भांडी झाल्यात. आज सकाळपासून ना ब्लाऊजच शिवत बसलेलं मी, द्यायचं आहे त्यामुळं. आणि अजून एक ब्लाऊज अस्तर तर आहे. तर 2 ब्लाऊज माझे झालेले आहेत, तर तुम्हाला दाखवतो. ब्लाऊज काय फॅन सुरू आहे, फॅनचा आवाज आहे. ही ब्लाऊज शिवले. काल दिवसभर हे एकच ब्लाऊज मी शिवत होतो. एवढा कंटाळा आणि आळस यायला लागला मला, पायाले भरून येत होते. कारण मशीन बंद आहे, मोटर बंद आहे माझी. असं शिवले हे ब्लाऊज. याचा गळा एकदम खोलगट केला आहे, कारण आधीच्या ब्लाऊजचा जरासा वर झालेला होता आणि मी वाढवलेला आहे. असा पसरट गळा छान दिसते. ज्यांची पाठ रुंद आहे त्यांच्यासाठी पसरट गळा जेवढा असेल तेवढा छान वाटतो. फक्त जरासाच इथं ह्याला पण हे आलाय, कोपऱ्यात दिसते बघा, जोड जरासाच आलाय, फक्त जरासा आला इथं ह्याच्यामध्ये. पूर्ण इथंपर्यंत पण नाही, एवढाच आलाय. तर असे मोठ्या मापाचं ब्लाऊज असलं तर साडीतलं ते पण असतं तर ह्याला जोडी येतेच. 30 आपण मीटरच्या वर घेतला तर गळगळीत असं ब्लाऊज होतं. पण आता हे साडीत आहे त्यामुळं असं आलं आणि छान आले ब्लाऊज. आता कसं बसते ते त्याच्यावर. ते 3 ब्लाऊजमधलं ते एक पूर्ण झालं. आता हे दुसरं जे लालवालं तुम्हाला दाखवलेलं मी, त्याच्याबरोबरचं हे काळं पांढरं ब्लाऊज आणि काळं हात आहे त्याला. तर ह्याचं पण बघा ब्लाऊज किती छान झालं शिव. त्याचा पण गोल गळाच केलेला आहे. फिनिशिंग बघा किती छान दिसते. आणि कापड पण हे भारी होतं, एकदम असं किती पण शिवत बसावं असं वाटत होतं. तर जरासाच मी तो कोपऱ्याला कट दिला आहे, म्हणजे दिसताना बघा किती छान दिसते. जरासाच गळ्याला आकार आहे ना, गोल करायच्या वाटणीचं मी तिथं जरासंच टर्न केलं आहे. असं जरासंच केलं आहे, एकदम भारी असं आकार बघा, पानासारखा असा दिसतो. जरासाच इथे हे सकाळी झाले शिवून. आता भांडी घासली पहिला, तर ब्लाऊज शिवून झाल्यानंतर आता जेवण करायला घेतलं. आणि हे जेवायला येणार आहे, पोरं पण अजून जेवायचे. सकाळची भात आमटी देत होती. नाश्ता तर तुम्हाला माहीत आहे, मी नाश्ता नाही करत. आमच्यात जेवण जे आहे तेच सुरू असतं, शिल्लक राहिलेलं खायचं. आणि कधी तरच असं रविवारचं माझा नाश्ता, ते पण कुणाला पाहिजे नसलं तर, नाहीतर काय मग जेवण असते खात्यात आपलं. आता ह्याला आणि हे करायचं आहे, काय करायचं, पाणी आले पहिला पाणी फिरून घेतो. त्याच्यामुळे भाजी करायची आहे, चपातीचं पीठ मळायचं आहे. आणि मग तुम्हाला बोलतो. तर इथं स्त्री आलेला होता, आला ते तसाच पडला शाळेतनं आल्यानंतर, कारण आज त्याला वडापने यायला लागलेलं होतं त्यामुळे तो झोपला तिथंच. तर असू दे म्हणलं, झोपू देईल, नंतर उठून आवरल. तर आता मी करायला घेतलेली इथं भाजी. तर पहिला तर कमेंटबद्दल बोलन की एवढं भारी वाटत आहे मला. गुरुवारचा जो व्हिडिओ गेला त्याच्यावरती 8-9 कमेंट आल्या, मस्त वाटत होत्या. भरपूर ताई माझ्या आता मैत्रिणी झालेल्या आहेत. तर थँक्यू म्हणेन सगळ्यांनी, आणि असाच सपोर्ट करा माझ्या चॅनलला. आणि कमेंट तुम्हाला काही पण वाटलं तर मला विचारत जावा, तर कमेंट टाकत जावा. तर एका ताईंची कमेंट होती की माझी जी गॅसची शेगडी आहे तर ती कोणत्या कंपनीची आहे, तर ती सूर्या कंपनीची आहे. आणि मी विकत नाही आणली, मला ही दिलेली आहे शेगडी, म्हणजे नवीनच दिलेली आहे, त्यामुळं वापरायला घेतलेले. तर ही शेगडी इथं लावण्याच्या मागचं कारण म्हणजे त्याची जी पाईप आहे कुणीकडं पण फिरते, म्हणजे त्याचं जे पाठीमागचं साईडचं हे आहे ना,
म्हणजे गॅसची पाईप लावायची, तर कुठल्या साईडला पण होते ते, त्यामुळं ही इथं लावलेलं एक गॅस टाकी त्या साईडला कोपऱ्यात आहे, त्यामुळं तर इकडं जरी असते तर इकडं लावता आले असते, म्हणजे कुठल्या पण साईडला ही वापरायला इथं मस्त आहे. फक्त बर्नरचा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे कडच्या, त्यामुळे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगेनच. तर इथं आता भाजी करून घ्यायची होती आंबाड्याची, जे मी परवा भाजी निवडून ठेवलेली होती. तर संध्याकाळचीच ही भाजी मी धुवून ठेवलेली होती आणि शिजवून पण ठेवलेली होती. आता हे आलेले होते जेवायला, तर आम्ही सगळ्यांनी इथं जेवण करून घेतलेलं आहे. आणि दुपारचं बघा टायमिंग असं जाते मस्त. आणि खरं माझं एक प्रॉब्लेम यायला लागला आहे, जेवलो की मला झोप कुठं यायला लागल्या काय माहिती. आणि आता मे महिना सुरू झालेला आहे, तर असेच आता हे प्रॉब्लेम सुरू होत राहणार आहेत. तर कारण दुपारचं आपण जेवलो आणि ऊन असते, त्याच्यात आपण फॅनचं वारं घेतो, गार पाणी पितो, त्यामुळं झोप ही येतच असत्या. तर 2 दिवस झालं तसंच व्हायला लागले. ब्लाऊज शिवतोय आणि एक झोप काढते. परवा दिवशीचं तर जे हिरवं ब्लाऊज शिवलं त्या दिवशी तर असं वाटलं मी अर्धं ब्लाऊज शिवलं, जेवलो आणि झोपलो. ते मला वाटायला मी कपडे शिवायला लागलो आहे, आणि उठल्यानंतर कळाले की मी तर झोपलेलो होतो. आणि उठून ते ब्लाऊज शिवायला घेतलेलं आहे, पूर्ण केलं. आता माझे फक्त 3 ब्लाऊज राहिलेले आहेत आणि अजून शिलाई आली तर भरपूर असं छान वाटेल मला कपडे शिवायला आली तर. आणि तुमच्या कमेंटनंतर मला कधी असं मी व्हिडिओ बनवीन आणि तुमच्यासंग बोलीन असं होत होतं. तर असा सपोर्ट करा. सगळ्या माझ्या ताई छान छान आहेत, मस्त कमेंट करतात, आणि त्या सगळ्यांनाच माझा मनापासून धन्यवाद. तर ब्लॉग पुढं बघत राहा. तर इथं जेवून झाल्यानंतर ना कपड्याचा इतका ढीग होता की सांगण्याच्या पलीकडं. कारण 2 दिवस झाले कपडे मी धुतोय आणि तसेच वरती वाळत ठेवते. वाळून आणलेले कपडे खाली तसेच सोप्यावरती पडून जातात. का तर ब्लाऊज शिवून झाल्यानंतर चहा त्याने घेतला की संध्याकाळच्या जेवणाच्या टायमिंग होते आणि त्या कपड्याकडे हातच लागत नाही. आणि पोरांचं पण पेपर सुरू आहे, त्यामुळे मी त्यांना म्हणू शकत नाही की हे जरा करा. कारण आपलं घरातलं काम बरं, पण अभ्यासाचं टेन्शन नको. कारण तेवढं आपण इथं हे काम राहिलं तर उद्या करू शकतोय, नंतर करू शकते. पण पेपर एक असा आहे, आणि ज्यांच्या पण मुली 10वी 12वी असतील तर त्यांना खरंच सांगावले, मुलं किंवा मुली, तर त्यांना टेन्शन देऊ नका. कारण पेपर सोडवणं म्हणजे खायचं काम नाही आहे. तेवढं आठवून एवढे मोठे मोठे प्रश्न आणि एवढे मोठे मोठे सगळे उत्तरं लिहायचीत म्हणजे अवघड काम आहे. आणि पहिल्याचा अभ्यासक्रम वेगळा होता, आताचा अभ्यासक्रम जो आहे तो वेगळा आहे. तर फक्त सांगायचं एवढंच होतं की तुम्ही थोडंसं जरी त्यांचं हलकं केलं, म्हणजे मुलांना न काही हे करता त्यांच्या ह्याच्यावर सोडून दिलं की बाबा करा, तुमच्या हिशोबानं तुम्हाला होईल तेवढं करा. आणि चला तर पुढं बघा, कपड्याचा ढीग माझा एवढा होता. 2-3 दिवसाचे कपडे होते, म्हणजे रविवारपासून मी जे कपडे धुतलेली होती ती तसेच मी ठेवलेली होती. आता म्हटलं चला चहा घ्यायचा, मनूसोबत थोडं बोलायचं आणि आपले जे कपडे आहेत ती घडी घालून ठेवायचे. तर तिजोरी आता झाली 15-3 आठवडे होत आले. ज्या वेळेला दवाखान्यात जायचं होतं त्यावेळेला मी कपडे तिजोरी जी आहे ती घडी घातलेली होती. आता तिजोरीचा नंबर कधी लागतो बघूया, कारण आता 2-3 दिवस बाकी कुठल्याच घराकडं मी, म्हणजे कुठल्याच घरातल्या कामाकडं मी लक्ष देणार नाही आहे. कारण ब्लाऊज मला पूर्ण करून द्यायचे आहेत. जेवण करणे, भांडी घासणे, कपडे जो असे संध्याकाळच्या टायमिंगला ठेवणे, तर हेच सुरू आहे. आणि काल तर एक माझी मज्जाच झाली. मी असेच ब्लाऊज शिवायला बसलो आणि घरात आलेले होते पाहुणे. तर असंच अचानक कोणतरी, आपण असं म्हणतो की आज काय करायला नको, आज राहू दे, तसं आपलं मशीनचं काम आहे ते करा. नेमकं तसंच होतं माझ्यासोबत, तर असंच घडते. तुमच्यासोबत पण असंच घडते का? तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ताई अनेकदा धन्यवाद, तुम्ही मला खूप छान छान कमेंट केले आणि असेच कायम शेवटपर्यंत तुम्ही माझ्या मैत्रिणी राहावा ही माझी अपेक्षा आहे. तर आजचा ब्लॉग जो आहे तो थोडाच झालेला आहे, तर कारण व्हिडिओ बनवायला वेळ नाही मिळाला. तर आजचा ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.